Hello, hello. This is the My Artifact episode number 12, 42. आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2018. वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, सो पहिले आपण कालचा रेकॉर्ड करू आणि देन आजचा रेकॉर्ड करू, राईट? सो कालची तारीख होती 5 ऑगस्ट 2018. काल होता फ्रेंडशिप डे. इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग डे फॉर मी. मला अगोदरपासूनच माहित होतं की फ्रेंडशिप डेच्या दिवशी ऑफकोर्स काही ना काहीतरी स्पेशल राहीनच. सो यस, इट इज अ स्पेशल. मित्रांसोबत घालवलेले मोमेंट लाईक अ रिअली अमेझिंग. आणि अशा मित्राचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. आणि मी माझ्या मित्रासोबत खूप बहुत चांगला टाइम स्पेंड केला. इट वॉज रिअली ग्रेट टाइम. सो आय लव्ह टू स्पेंड मोर टाइम विथ देम, कारण त्याच्यासोबत टाइम स्पेंड केला ना, खरंच आय जस्ट फील लाइक कुछ तो है मेरे लाइफ में जो मुझे जिंदा रख रही है. हे माझे मित्र दाखवून देतात. विशाल, पिंटी, 1 man, 2 man, वैभव, पॅडी, राहुल. They are the amazing people. Those people make my life really amazing. More than amazing, I guess. So काल होता फ्रेंडशिप डे. सो काल काय झालं, ओके. सो ठरल्याप्रमाणे आमचं करीब ठरलं होतं की फ्रेंडशिप डेला संध्याकाळी मटण करायचं वाड्यावर. आणि वाड्यावरच आपण प्रॉपरली सगळं एन्जॉय करायचं. आता हे झालं होतं डिसाईड रविवारी होता विशालचा पेपर. सो आणि हे डिसाईड झालं होतं शनिवारी, आणि विशाल शनिवारी होता नागपूरला, त्याचा रविवारी होता पेपर. तो म्हणे मी संध्याकाळी येतो म्हणे. तर ठीक आहे, आपण संध्याकाळीच पार्टी करायची. चलो मग विशाल नागपूरला आहे तर सोबत बियर घेऊन ये बा वगैरे कन्व्हिन्स वगैरे केलं. ठीक आहे, ओके, काही बात नाही. मग त्याच्यानंतर मग आता फ्रेंडशिप डे रविवार आला की आपल्याला पार्टी करायची. पण प्रॉब्लेम एक होता, वाड्यावर समज जर आपण असं काही करतो म्हणलं तर बहुत कल्ला होते, खूप हे होते, खूप पागलारक याले हे कर त्याले हे कर वगैरे वगैरे सांभाळण्यामध्ये नाही का बहुत जास्त. आणि यावेळेस मी रिस्क घेणार नव्हतो. यावेळेस कसे मोठे वडील नाही का जस्ट लाईक दीड हप्त्यानंतरच येणार आहे बा, आणि त्याच्या अगोदरच आपण असं काही कांड करून टाकू आणि त्यांना वगैरे माहित पडलं पुन्हा रागवतील, असं येते ना का. मी यांच्या भरोशावर घर सोडून देतो पा आणि हे माझ्या घरी पार्टी करतात. ऑफकोर्स सगळ्यांना वाईट वाटेल. सो बेसिकली मला असं वाटलं की आपण यावेळेस काही करू नये बा. म्हणजे फ्रेंडशिप डे करू या, बट वाड्यावर वगैरे असं काहीच लफडा वगैरे ना आणू नये म्हणलं. मग मी गेलो तिकडे ग्राउंडवर वगैरे, सगळेजण भेटले, नाराज वगैरे झाले. बट मग त्यांची नाराजी पाहून मग मी थोडासा माझा पॉइंट थोडासा मागे घेतला. मी म्हणलं की समजा जर वाड्यावर नाही का झोपणं, आपला टाइमपास करणं, रात्र स्पेंड करणं, एव्हरीथिंग विल बी हॅपन इन द वाडा. बट हे चिकन बनवणं वगैरे हे पॉसिबल नाही होऊ शकत. यासाठी आपल्याला दुसरं काहीतरी जुगाड पाहावं लागेल म्हणलं. तर ठीक आहे म्हणे, आपण विशालकडे करून घेऊ म्हणे. सो इट जस्ट लाईक वैभ्या गेला विशालकडे. विशालच्या आईला बोलला की आम्हाला चूल पेटू द्यावा, आम्ही पटसे चिकन बनवतो. अँड या, सो इट जस्ट लाईक भडा सगळे कामाला लागले. मी वैभ्यासोबत गेलो, चिकन आणलं, सांबार वगैरे यांनी आणला, राहुलनी वगैरे सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे आणलं. या लोकांनी चिकनची व्यवस्था केली,
मी इकडे आलो वाड्यावर. वाड्यावर आल्यानंतर मी इकडे सगळं व्यवस्था केलं, पाण्याचं गुंड वरती आणून ठेवला, सगळं झाड झूड करून ठेवलं, सगळ्या गोष्टी वगैरे मॅनेज करून ठेवल्या वगैरे. ओके. मग मग त्याच्यानंतर काय आलं की मग त्याच्यानंतर विशाल होता मे बी खूप अपसेट, कारण त्याचा गेला होता पेपर इतका काही खास नाही. सो इट इज लाईक होल जर्नी मध्ये तो स्वतःलाच कोसून राहिला. बट त्याला बियर तर आणायची होती. 2 बियर सांगितल्या होत्या, त्यांनी एकच बियर आणले. चलो कोई बात नाही. बट जेव्हा तो आला त्याचा मूड इतका ऑफ होता की बहुत जास्त. आम्ही चिकन बनवून राहिलो, बनवायला थोडा वेळ लागला, करीब 10:30 वगैरे वाजले. मग विशाल आला, आम्ही विशालकडेच बनवून राहिलो होतो चिकन. तो विशाल आला आणि मी म्हणे, तुम्हाला कळत नाही का म्हणे, असं तसं मला न विचारता तुम्ही माझ्या घरी चिकन बनवता म्हणे वगैरे वगैरे. जस्ट लाईक मला तर कोणी विचारलंच नाही म्हणे, मी ते इन्व्हॉल्वच नव्हतो म्हणे या सगळ्या गोष्टीमध्ये. मग तुम्ही माझ्या घरी हे सगळं का केलं बा वगैरे वगैरे. आय मीन आता या स्टेजमध्ये नाही का विशालचं थोडंसं रॉंग होतं, बट या स्टेजवर नाही का त्याची आई त्याला रागवत होती. सो बेटर आहे की तो त्याचे जे फ्रस्ट्रेशन आहे ते मित्रावरच निघेल. सो यस, त्याचे मामा पण येणार होते आणि त्यावेळेस त्याची पण कंडिशन समजून घेत होतो आणि आपली पण कंडिशन समजून घेत होतो. बट त्यावेळेस आपलं काम करीब 80% झालं होतं. चिकन बनलं होतं पूर्ण, आम्ही भात मांडला होता पण तो शिजला नव्हता. तरीही आम्ही न शिजलेला भात उचलला, चूल विझवली, सगळं पॅकअप केलं पूर्ण इथला, आणि सगळं सामान इकडं वाड्यावर आणलं. आता वाड्यावर आणायच्या वेळीच नाही का तो एक प्रॉब्लेम झाली. आता मी गाडी ठेवली वाड्यावर, मी पैदल गेलो. आता गंज आणायच्या वेळेस नाही का ऑफकोर्स एक गाडी चालवण, एक मागे गंज पकडून राहील. बट मी इम्पॉर्टंट आहे ना, मी एंट्री करून देईन ना. सो इट जस्ट लाईक ना, मला नाही का विशालच्या घरून वाड्यापर्यंत मला धावत यावं लागलं. या धड 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 गाडी सोबतच. इतका जीव कासावीस होऊन राहिला. अरे मेरे बाप, सच में मी वर्षभर इतकं झाले, 2 वर्ष मी एवढं धावलो नाही. काल मी खूपच धावलो यार, मरेपर्यंत एकदम इथं आल्यावर एकदम मेल्यासारखंच वाटलं एकदम जेव्हा पोचलो तेव्हा. मग कसं, मग इथे थोडीशी सायलेंट एंट्री करायची होती, कारण कसं कोणाला माहित पण नाही पडलं पाहिजे, सगळं झालं पण पाहिजे. बट हे कसं आहे, हे जे घर आहे ना हे बिलकुल मेन स्पॉटवर आहे, बिलकुल मेन स्पॉटवर या. आणि इथे नाही का लोकांची नेहमी चहलपहल असते. या इथे हे आहे जो मोड आहे ना, एक प्रकारे चौरस्ता आहे आणि चौरस्त्यावरच एक घर आहे. सो जस्ट लाईक संध्याकाळी लोक नाही का 10-10:30 वाजता वगैरे नाही का लोक इथे फिरतच राहतात. सो काल काय झालं की ते, आणि समोर नाही का काहीतरी 2-3 पोरं, सॉरी 4-5 पोरं वगैरे घरासमोरच्या चौरस्त्यावर उभे होते. आजी येऊन बाहेरच पाहून राहिले काही कोणते पोरं आहे काय. आणि तेवढ्यात मी, वैभव आणि राहुल आलो. कस बस मी ते भाजी आतमध्ये नेली, या दोघांना आतमध्ये घेतलंच नाही. म्हणलं पहिले भात आणा म्हणलं. मग ते गेले, त्यांनी भात आणला आणि मग तेवढा वेळेस मग तो वैभव म्हणे ठीक आहे म्हणे, सगळं आणलंय म्हणे, तू वरती इथलं सेटलमेंट कर म्हणे, आम्ही येतो म्हणे थोड्या वेळात, थोडस हे वगैरे सिगरेट वगैरे घेऊन वगैरे येतो, असं काहीतरी वगैरे. त्यांनी काही म्हणलं ओके ठीक आहे. मग ते गेले बहुतेक मार्केटमध्ये वगैरे. मी तोपर्यंत आजीला शांत केलं, सगळं शांत केलं. या सिच्युएशन मध्ये नाही का मला इतकी मजा आलेली का बहुतच जास्त, बहुत थ्रिल होता याच्यामध्ये. एन्जॉयमेंट नव्हती बट थ्रिल होता. थ्रिल म्हणजे हाता का होईल बिलकुल एकदम कसं एकदम पॉइंट एजवर आलो होतो. इट जस्ट लाईक एक एजच्या एवढूशा पण पॉइंट गेला असता ना तर सरळ पाय घसरून खालीच पडलो होतो. त्यांनी फटसे कॉल लावला असता मोठ्या वडिलांना की तुमच्या घरी पुन्हा पार्टी होत आहे. मोठ्या वडिलांचा पुन्हा कॉल आला असता मला, मग वडिलांनाही कॉल आला असता, मग वडिलांनी मलाही झापलं असतं, मोठ्या वडिलांनी मलाही झापलं असतं, आजीने पुन्हा मलाही झापलं असतं. इट जस्ट लाईक बहुत एजवर होतो मी, या घाटी तो या मौत. सो इट जस्ट लाईक बहुतच जास्त. सो त्यावेळेस ते मोमेंट इतका भयानक होता की बहुतच जास्त. तरी जो सस्टेन केला. अर्ध्या घंट्यानंतर मग बाकी सगळी पलटण आली. मी म्हणलं भाऊ तुम्ही गाड्या नका आणू म्हणलं,
बाकी तुम्ही या म्हणलं, एंट्री कशी, फक्त तुम्ही गाड्या नको आणू म्हणलं. बट सम हाऊ तेवढ्या दुरून का आता पैदल थोडी येणार आहे. तर त्यांनी गाडी आणली. आणली आणि गाडी त्यांनी अशी बाहेर ठेवली आणि मग सगळ्यांना भडभड अंदर आणलं. आणल्यानंतर मग विशाल पण आला, सगळेजण आले वगैरे. आम्ही इथे सेटअप वेटअप वगैरे केलं, जेवण केलं मस्त मस्त जेवण केलं. जेवण करण्यामध्येच करीब 12 वाजले. 12 वाजल्यानंतर मग झाडपूस केली आणि मग इथे चटई टाकली आणि बस गोष्टी रंगल्या भाऊ. या खूपच गोष्टी रंगल्या. इव्हन मी रेकॉर्ड पण केलाय. एव्हरीवन सिक्रेट नावाचा एक ऑडिओ फाईल पण आहे. त्याच्यामध्ये नाही का सगळ्यांचे सिक्रेट त्यांनी रिव्हील केलंय, स्पेशली राहुल्याचे, वैभवचे वगैरे वगैरे. कोणाला कोणाबद्दल काय फिलिंग आहे वगैरे वगैरे खूप ते सांगितलं. मी सिक्रेटली रेकॉर्ड केलंय आणि असं करायला तर नाही पाहिजे, बट व्हाय आय डू दॅट, कारण इट्स इम्पॉर्टंट फॉर मी. कारण हे ऑडिओ फाईल कुठे जात नाही, हे माझ्याच पाशी राहणार आहे. हे जेन्युअली नाही का मी सेव्ह करून ठेवतो. कारण आता जरी हे एकदम असं वाटतंय की हे खूपच सिक्रेट आहे, बट आफ्टर अ फ्यू इयर्स, विचार कर 10 किंवा 20 वर्षानंतर हे जेव्हा तू ऑडिओ फाईल पुन्हा ऐकशील ना, डूड यार, तू एकदम विचारायचं पडशील, मी का बोलत होतो त्यावेळेस, का होतो हे नाही का, हे एकदम आर्टिफॅक्ट होऊन जाते, जस्ट लाईक प्रॉपर्टी होऊन जाते. कुछ तो साला एकदम बहुतच गजब. याची व्हॅल्यू आता नाही समजत, काही वेळानंतर कळते. मला ते कळली. सो इट जस्ट लाईक मी तेव्हाच रेकॉर्डिंग सुरू केलं. 1 घंट्याची मस्त रेकॉर्डिंग केली. त्याच्यामध्ये सगळे मस्त रेकॉर्ड हे बोलून राहिले, हेपण्याच्या गोष्टी, याच्या गोष्टी, त्याच्या गोष्टी. अरे मेरे बाप, बहुतच जास्त. मग मग गाद्या वगैरे आणल्या होत्या खाली, गाद्या वगैरे टाकल्या, हातरल्या, झोपलो वगैरे. झोपलो कुठे रे, राहुल्या होत्या, राहुल्या झोपून नाही ते. आम्ही इकडे टांग टाकन, इकडे हे टांग वगैरे वगैरे. कसं तरी रात्री 3 वाजता वगैरे झोपतो म्हणलं. वैभव म्हणे मी जातो म्हणे, तर त्याला सोडून दिलं. मग त्याच्यानंतर मग बाडी चालला गेला 6 वाजता आणि 7 वाजता पिंटी पण चालला गेला. मग राहुल मीच होतो. झोपलो आम्ही मग करीब 9:30 वाजेपर्यंत. 9:30 नाही, 8:30 वाजेपर्यंत. सो दॅट इज द डे. इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग डे अँड इट वॉज लाईक रिअली मोस्ट हॅपनिंग डे. कारण खरंच हे बहुत गजब होता. तरी दिवस जरी खतम झाला तरी फ्रेंडशिप डे खतम नाही झाला. लेट मी टेल यू, कारण समोर बहुत काही आहे आणि आज जे काही झालं ना, मेरे बाप. चलो आजचा रेकॉर्ड करू आपण. सो आता हे आपण क्विट करू. हे कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1242 right now. We are at Nagpur, Maharashtra. Nagpur, no, Wardha, Maharashtra. Thank you.